स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सिरीज मध्ये MPSC चे नवीन पॅटर्न नुसार आपण डिस्कशन्स करतोय. नवीन पॅटर्न नुसार आपली रणनीती कशी असायला हवी या सर्व मुद्द्यांची चर्चा करतोय. या आधी आपण सिलेबस भूगोल विषयाचा कसा असू शकतो या मुद्द्यावर चर्चा केली होती. तिथून पुढेच आपण चर्चा केली आणि बघितलं की कशा प्रकारे विषयांची तयारी करावी लागेल, ज्यामध्ये आपण एक उदाहरण सुद्धा घेतलं होतं. दख्खनच्या पठाराची निर्मिती, त्याचे तथ्यात्मक स्वरूपात जो अभ्यास केला जातो ते आपण बघितलं होतं आणि त्याचा नवीन पॅटर्न नुसार जो एक वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह अप्रोच असायला हवा, अनालिटिकल अप्रोच असायला हवा, त्याची सुद्धा आपण चर्चा केली होती. तिथूनच पुढे जाऊन आता आपण चर्चा करू भूगोल विषयाचे आपण उत्तरलेखन कसे करायचे. ठीक आहे, तर नवीन पॅटर्न नुसार आपण सर्वांना माहिती आहे की मुख्य परीक्षा जी होणार आहे, मुख्य परीक्षेमध्ये वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्यामध्येच भूगोल विषयासाठी जेही उत्तरं तुम्हाला लिहायची असेल ती उत्तरं कशी लिहावी या मुद्द्यावर आपण इथे आज चर्चा करूयात. आता सर्वात पहिले एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल, अजूनही सिलेबस आलेला नाहीये. तर त्यामुळे आपण कालच्या सेशन्स मध्ये डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे UPSCचा सिलेबस आहे, कशा प्रकारे MPSCचा सध्याचा सिलेबस आहे. बाकी राज्यांची सुद्धा मी तुम्हाला काही सिलेबस सांगितली होती, ज्यामध्ये उदाहरणार्थ उत्तर प्रदेशचा सिलेबस मी तुम्हाला सांगितलं होतं. उत्तर प्रदेशची जी राज्यसेवा परीक्षा असते किंवा बिहारची राज्यसेवा परीक्षा जी असते त्याचं सिलेबस आपण बघितलं होतं आणि त्यातून प्रामुख्याने आपल्या हे एक लक्षात आलं होतं की आपल्याला जी भूगोल विषयाची तयारी करायची आहे त्या भूगोल विषयामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे जे असतील ते विचारलेच जातील. कोणते मुद्दे विचारले जातील तर सर्वात पहिले आपण इथे चर्चा करतो जगाच्या भूगोलाची. देन त्यानंतर दुसरा जो मुद्दा असणार होता तो असेल भारताचा भूगोल आणि तिसरा जो मुद्दा असेल तो असेल महाराष्ट्राचा भूगोल. राईट, तर या तीनही स्तरावर जाऊन आपल्याला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. कोणते मुद्दे विचारले जातील तर यामध्ये आपण एक ठळकपणे सांगू शकतो की प्राकृतिक भूगोलाचे जे मुद्दे आहे, प्राकृतिक भूगोलाचे मुद्दे विचारले जातील. त्यानंतर आपण चर्चा केली की जो मानवी भूगोल आहे किंवा ज्याला आपण सामाजिक भूगोल सुद्धा अनेकदा म्हटलं जातं, म्हणजे दोन्ही प्रकारे याचा अभ्यास करता येतो. सामाजिक भूगोल तुम्ही याला म्हणू शकता किंवा याला आपण मानवी भूगोल म्हणू शकतो. याची सुद्धा आपल्याला इथे तयारी करायची. आणि फायनली एक अतिशय महत्वाचा जो मुद्दा होता भूगोलाचा तो असेल आर्थिक भूगोल, ज्यामध्ये आपण संसाधनांची वगैरे चर्चा करतो. तर अशा प्रकारे एक ओव्हरव्ह्यू आपण घेतला होता. भूगोल सोडून आणखी एक महत्वाचा मुद्दा या पर्टिक्युलर पार्ट मध्ये जो क्लब होऊ शकतो तो असेल पर्यावरण विषयी मुद्दे. ठीक आहे, पर्यावरण विषयी जेही मुद्दे आहे मे बी जागतिक स्तरावर असतील, ठीक आहे, किंवा भारताच्या स्तरावर असतील किंवा महाराष्ट्राच्या स्तरावर असतील, त्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा आपण आपण ड्रॉ केलं होतं कन्क्लुजन जेव्हा आपण अभ्यास केला होता UPSCच्या सिलेबसचा. त्यानंतर MPSCचा सध्याचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्याची आपण चर्चा केली होती आणि UP किंवा बिहार अशी जी राज्य आहे यामध्ये राज्यसेवा जी घेतली जाते त्यांच्यामध्ये जो भूगोल विषयाचा सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा याच प्रकारे मुद्दे विचारले जातात. ठीक आहे, तर सिलेबस नेमका काय असू शकतो याची एक ढोबळमानाने आपण इथे चर्चा केली आणि बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा सिलेबस रिलीज होईल तर कुठेतरी आपल्याला अशाच प्रकारचा सिलेबस अपेक्षित आहे. आता दुसरा मुद्दा हा येतो की हे प्रश्नांचं स्वरूप कसं असेल. आता प्रश्नांचं स्वरूप कसं असेल यामध्ये चर्चा का करायची आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, तर बघा प्रश्न विचारण्याची पद्धती जी असते प्रत्येक परीक्षेची पद्धती वेगळी असते. आता इव्हन तुम्ही पूर्व परीक्षा जरी बघितली, पूर्व परीक्षेमध्ये UPSC मध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि MPSC मध्ये विचारले जाणारे प्रश्न यामध्ये आपल्याला थोडाफार फरक दिसून येतो.
जर युपीएससीचे प्रश्न तुम्ही बघितले, हे युपीएससीचे प्रश्न मोस्टली संकल्पनांवर आधारित किंवा कॉन्सेप्ट बेस्ड असतात आणि ते थोडे टफ असतात. ठीक आहे, कठीण असतात, समजायला थोडा वेळ लागतो. 2-3 वेळा वाचल्यानंतर कुठेतरी तुम्हाला प्रश्न लक्षात येतो आणि मग तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. ज्यावेळेला आपण एमपीएससी ची चर्चा करतो, आता असं नाहीये की एमपीएससी मध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न जे आहे ते खूप सोपे असतात. पण जर एमपीएससीचा जर तुम्ही नमुना बघितला तर एमपीएससी मध्ये थोडंफार कॉन्सेप्ट विचारलं जातं, पण सोबतच फॅक्ट वर सुद्धा किंवा तथ्यांवर सुद्धा तितकाच भर दिला जातो. तर कॉन्सेप्ट प्लस फॅक्ट अशा प्रकारची प्रश्न जी आहे ती आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये दिसतात. सिलेबस बाय अँड लार्ज सारखा आहे पूर्व परीक्षेचा. आता सो सांगायचा मुद्दा हा आहे, जर आपण मुख्य परीक्षेच्या जरी प्रश्नांची चर्चा करतोय तर निश्चितच एक खूप सहजरित्या सांगता येईल की एक्झॅक्ट युपीएससी मध्ये जसे प्रश्न विचारले जातात तशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणं अपेक्षित नाहीये. मे बी 1 किंवा 2 प्रश्न जे असतील ते युपीएससीच्या धर्तीवर असतील, पण याच्यापेक्षा थोडा स्तर जो आहे प्रश्नांचा तो इझी असू शकतो. मी स्तर जो म्हणतोय इट कुड बी इझी, राईट. तर एमपीएससी मुख्य परीक्षेत जे प्रश्न विचारले जातील हे युपीएससी पेक्षा थोडेफार सोप्या स्वरूपाचे असतील. ठीक आहे, इट शुड बी इझी दॅन युपीएससी. का हे म्हणतोय? कारण की पूर्व परीक्षा जी आहे पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार तसंच स्वरूप दिसतं. नऊ, प्रश्न कसे विचारले जातील या संबंधात आपण आणखी काही ठिकाणी प्रश्न बघू शकतो. तर एक युपीएससी आपला एक संदर्भ असू शकतो, इथनं आपण रेफरन्स करू शकतो युपीएससीनी काय काय प्रश्न विचारले ते आपण बघून येऊया. तुम्ही काही युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन सुद्धा बघू शकता. ठीक आहे, पण युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला खूप जास्त आकलन येणार नाही. त्याचं कारण असं आहे की युनिव्हर्सिटी साठी जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन हा पेपर नसतो, राईट. आणि म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये जे मे बी प्रश्न विचारले जातात त्यातनं आपल्याला जो वैकल्पिक विषय आहे, वैकल्पिक विषयासंबंधित काय प्रश्न विचारले जातील, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते सांगता येऊ शकतं. पण जीएस मध्ये कसे प्रश्न विचारले जातील भूगोल विषयाचे ते इतक्या सहजरित्या सांगता येणार नाही. तर संदर्भ जो असेल, प्रश्न कसे विचारले जातील याचा एक संदर्भ आपला युपीएससी असू शकतो आणि दुसरा जो संदर्भ आहे तो फार महत्वाचा संदर्भ आहे. तो संदर्भ म्हणजे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील राज्यसेवा परीक्षा ज्या होतात त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत त्यातनं सुद्धा आपल्याला कळू शकतं की प्रश्नांचं स्वरूप कसं असू शकतं. आता तुम्ही म्हणाल की बघा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी वास्तुनिष्ठ प्रकारची राज्यसेवा मुख्य परीक्षा होते, तर तुम्ही महाराष्ट्राचा संदर्भ का देतायत? सो तुमच्या रेफरन्ससाठी सांगायचं झालं तर 2011 पर्यंत, जर मला व्यवस्थित आठवतंय तर 2011 पर्यंत जी एमपीएससी ची मुख्य परीक्षा होती ही वर्णनात्मक स्वरूपाची होती. ठीक आहे, त्यामध्ये 2 जीएसचे पेपर असायचे, ऑप्शनलचे पेपर असायचे. तर अशा प्रकारची एक परीक्षा जी आहे वर्णनात्मक स्वरूपाची 2011 पर्यंत एमपीएससी मध्ये व्हायची. आणि तिथलाच कुठला तरी आपण एक पेपर उचलू, जुना एक पेपर असेल, मे बी 2011 की 2007चा पेपर आहे, तो पेपर आपण बघू आणि त्या पेपरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारचे प्रश्न जी आहे ती तेव्हा विचारली जायची. दॅट इज इन 2011. नाउ सर्वात पहिले तुम्ही बघू शकता हा 2011चा एमपीएससी मुख्य परीक्षेचा प्रश्नपत्र आहे. आय होप तुम्हाला हा इथे दिसतोय स्क्रीनवर, नसेल तरी मी वाचून सांगतो तुम्हाला काय प्रश्न विचारले गेलेत, कसं स्वरूप होतं त्यातनं ऍटलिस्ट ते आपल्याला लक्षात येतं. आता इथे जर तुम्ही बघितलं एक प्रश्न आहे, राईट अ ब्रीफ नोट ऑन द जिओग्राफिकल लोकेशन ऑफ इंडियन आयलंड. भारताचे जे बेट आहेत किंवा द्वीप आहे त्यांच्या भौगोलिक स्थानांवर संक्षिप्त टिप्पणी करायची आपल्याला. देन कोकण किनारपट्टीवरील प्रमुख भूरूपांचे उदाहरणासह वर्णन करा. अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भात. हा प्रश्न तुम्हाला इथे दिसू शकतो, राईट. देन त्रिभुज प्रदेशांची निर्मिती भारताच्या पूर्व किनारपट्टीवर का झाली आहे ते योग्य कारणासह स्पष्ट करा. ज्या वेळेला आपण भारताचा भूगोल अभ्यासतो, भारताच्या भूगोलामध्ये खूप सहज आपल्याला एक टॉपिक लक्षात येतो,
तो म्हणजे भारताची पूर्व किनारपट्टी आणि भारताची पश्चिम किनारपट्टी. या दोहोंमधला जो फरक आहे त्याचा आपण अभ्यास करतो. सोबतच आपण पूर्व वाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी जी आहे यांची सुद्धा आपण चर्चा करतो. आणि तिसरा जो मुद्दा येईल ज्यावेळेला आपण पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, पूर्व वाहिनी नदी, पश्चिम वाहिनी नदी याच्या एक लॉजिकल कन्क्लुजन हे निघतं की पूर्व किनारपट्टीवर तुम्ही बघता जी नद्या आहेत त्या नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करतात. ठीक आहे, काही कारण आहे. आता मे बी तुम्हाला माहिती असेल, तुम्ही नवीन असाल या विषयामध्ये, तर मी तुम्हाला एवढं ढकलत नाही विषयामध्ये पूर्ण. पण फक्त सांगायचं झालं तर पूर्व किनारपट्टी जी आहे तिचा उतार मंद आहे आणि सोबतच खूप सारा गाळ या ज्या नद्या आहे पूर्व वाहिनी नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या त्या पूर्ण गाळाचं संचयन तिथे करतात. आणि म्हणून आपण बघतो की पूर्व किनारपट्टीवर बऱ्यापैकी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. पण तीच निर्मिती पश्चिम किनारपट्टीवर होत नाही. तर त्याचं कारण सुद्धा बघितलं तर पश्चिम किनारपट्टीचा जर उतार असेल तर तो अशा प्रकारचा उतार असेल. तर ही आपली पश्चिम किनारपट्टी जिथे आपल्याला पश्चिम घाट दिसतात आणि हा किनारी मैदान जी आहे किंवा ज्याला आपण कोकण कोस्ट वगैरे म्हणतो, तर अशा प्रकारची एक जी स्ट्रक्चर आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल की त्रिभुज प्रदेशांची निर्मिती ही पूर्व किनारपट्टीवर जास्त होते, पश्चिम किनारपट्टीवर जास्त होत नाही. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न जो आहे तो आपल्याला नक्कीच इथे अपेक्षित असेल. ठीक आहे, तर हा एक प्रश्न जो आहे तो मी मार्क करून ठेवतो. देन आणखी एक प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पर्जन्याची स्थल आणि काल परत्वे परिवर्तनशीलता आणि अनिश्चितता आहे काय? भौगोलिक कारणे सांगा. ठीक आहे, इथे मुद्दा काय विचारलेला आहे, डू यू फाइंड एनी स्पेशल अँड टेम्पोरल व्हेरिएबिलिटी ऑफ रेनफॉल इन महाराष्ट्र? नक्कीच, म्हणजे याचा मुद्दा जो आहे इथे जर तुम्ही बघितला, ठीक आहे, सो स्पेशियल म्हणजे एका स्थानाहून दुसऱ्या स्थानावर भारताची तुम्ही महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टीचा भाग बघाल तर तिथे बऱ्यापैकी पाऊस पडतो. भारताचा महाराष्ट्राचा मराठवाड्याचा भाग तुम्ही बघितला तर तिथे पाऊस इतकासा पडत नाही. राईट, सो अशा प्रकारे हे स्पेशियल म्हणजेच स्थलानुसार कशा प्रकारे पर्जन्य डिफर होत जातं त्याची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. आणि त्यानंतर टेम्पोरल व्हेरिएबिलिटी, काल परत्वे परिवर्तनशीलता त्याला म्हटलं जातात. म्हणजेच मे बी एक तुम्ही जून ते साधारणतः सप्टेंबरचा पूर्ण कालखंड बघितला तर असं होत नाही की जून महिन्यात, जुलै महिन्यात, ऑगस्ट, सप्टेंबर सारखाच पाऊस पडतो. यामध्ये तुम्हाला दिसतं की काही दिवस असे असतील, काही आठवडे असे असतील ज्यामध्ये पाऊस खूप जास्त पडतो आणि काही आठवड्यांमध्ये पाऊस जो आहे तो तितकासा पडत नाही. तर अशा प्रकारच्या मुद्द्यांची जी आहे ती इथे चर्चा करायची आहे. हा सुद्धा एक अतिशय सुंदर प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघूया पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नामध्ये इथे विचारलेला आहे, व्हॉट इज सीझनल मायग्रेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन? डिस्कस इट्स प्रॉब्लेम विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम ड्रॉट प्रोन झोन्स ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, अतिशय सुंदर प्रश्न आहे. 2011च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, महाराष्ट्राच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला हा प्रश्न दिसतो. आता इथे तुम्ही बघा, सीझनल मायग्रेशन विचारलेला आहे. ठीक आहे, तर ज्या वेळेला आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्यामध्ये प्रामुख्याने मानवी भूगोल हा विषय ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यामध्ये आपण मायग्रेशन किंवा ज्याला आपण स्थलांतर म्हणतो, स्थलांतराची चर्चा करतो. राईट, तर त्यामध्येच आपण बघू की हे हंगामी स्थलांतर किंवा सीझनल मायग्रेशन काय असतं. भारताच्या अनेक भागांमध्ये आपल्याला हे हंगामी स्थलांतर दिसून येतं. जगात सुद्धा हंगामी स्थलांतर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. सोबतच दुसरा महत्वाचा प्रश्न जो इथे तुम्हाला दिसतोय तो म्हणजे महाराष्ट्राच्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील योग्य उदाहरणासह हंगामी स्थलांतर समस्यांची चर्चा करा. मराठवाडा बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे, जर तुम्ही मराठवाड्याची परिस्थिती बघितली, अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, ड्रॉट प्रोन रिजन, खूप कमी पाऊस पडतो आणि त्याचाच एक परिणाम जर तुम्ही बघितला, त्याचा परिणाम असेल तो म्हणजे हंगामी स्थलांतर. ऊसतोड कामगारांची तुम्ही इथे चर्चा करू शकता. तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न जो आहे 2011च्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्याचा दिसतो. अतिशय चांगला प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न तुम्ही याला म्हणू शकता. फर्दर, फ्रॉम द लास्ट डिकेड slums are growing very fast in various tehsil levels of Maharashtra. Give your comments with suitable example. मागील दशकापासून महाराष्ट्रातील विविध तालुका पातळीवर
शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ अगदी जलद गतीने होत आहे, यावर आपले मत उदाहरणांसह मांडा. आता मी वारंवार हे सांगितलं होतं याआधी की बघा, तुम्ही जर जुने उमेदवार असाल, मे बी 2 किंवा 3 वर्ष झाली आहे तुम्ही तयारी करत आहात, तर तुमची तयारी या नवीन पॅटर्न मध्ये कुठेही वाया जाणार नाही. ती जशाच तशी कामी पडेल आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही या प्रश्नामध्ये बघू शकता. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की ही जी स्लम्स वाढतायत, ठीक आहे, जर तुम्ही लोकसंख्या भूगोल चांगल्याने अभ्यासला असाल मुख्य परीक्षेच्या दृष्टीने, त्यामध्ये तुम्ही या ज्या स्लम्स आहेत किंवा झोपडपट्ट्या ज्यांना आपण म्हणतो, याची वाढ जी मागच्या काही दशकांमध्ये झालेली आहे त्याची आकडेवारी सरसकट पाठ केलेली आहे. आणि हे अपेक्षित होतं, म्हणजे पूर्वीच्या पॅटर्न मध्ये हे अपेक्षित होतं की तुम्हाला ते आकडे जे आहे, फॅक्ट्स जे आहे, फॅक्ट तुम्हाला माहिती असेल. आता अशा प्रकारचे फॅक्ट ज्या वेळेला माहिती असतात ते तुम्ही अशा प्रश्नांमध्ये सहजरित्या वापरू शकता. राईट. तर विषय काय आहे तो, ज्या वेळेला आपण महाराष्ट्रामधलं शहरीकरणाची चर्चा करू, ठीक आहे, तर महाराष्ट्रातल्या शहरीकरणाचे काय काय मुद्दे असतील, काय काय प्रॉब्लेम्स असतील, समस्या काय असतील, त्या सर्वांची चर्चा करूच. राईट. तर त्यामध्ये हे तालुका पातळीवर शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ का होते त्याची सुद्धा आपण चर्चा करू. पण तुमच्या आन्सरमध्ये ती जी चर्चा असेल, त्याचे लॉजिक असेल ते तर दिसेल, पण सोबतच तुम्ही मागच्या 2 वर्षात जे फॅक्ट्स पाठ केलेले आहेत, तोंडपाठ केलेले आहे, ते वापरून आपल्या प्रश्नामध्ये स्वतःची छाप पाडू शकता. पुढे जाऊया. यामध्ये विचारलेलं आहे महाराष्ट्रातील विविध खनिज व ऊर्जा संसाधन क्षेत्रांची यादी करा आणि दगडी कोळशाच्या क्षेत्रांचे महाराष्ट्रातील वितरण यावर लघु टीप लिहा. सोपा प्रश्न आहे. ऑलरेडी तुम्ही महाराष्ट्रातली संसाधनं तुम्हाला तोंडपाठ आहे. कुठे कोळशाच्या खाणी आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आढळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आढळते. राईट. देन पर्यटन या संज्ञेची व्याख्या करा आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात किनारपट्टीची भूमिका, हा 10 वर्षापूर्वी जितका प्रश्न महत्वाचा होता तितकाच प्रश्न हा आज सुद्धा महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये कोकण किनारपट्टीवर पर्यटनाची जी एक पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध झालेली अशी कोकण किनारपट्टी आहे. पहिले तर महाराष्ट्रातूनच लोक जायची, पण आता तुम्ही बघाल की देशभरातून कोकण किनारपट्टीला व्हिजिट करण्यासाठी अनेक लोक येतात. राईट. आणि त्यावरच प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. फर्दर, विच इज द हायेस्ट पीक इन द सह्याद्री? सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते? म्हणजे यावर तर तुम्हाला काही झोपेतून उठवून प्रश्न विचारला तरी तुम्ही याची उत्तरं द्या. महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान क्षेत्र कोणती आहेत? ठीक आहे, ही सुद्धा तुम्ही तोंडपाठ केलेली असेल. दुष्काळ या संज्ञेची व्याख्या करा आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या विविध समस्यांची यादी करा. आता पहिले 2 प्रश्न आपण बघितले ते फॅक्च्युअल होते, तथ्यात्मक होते. आता इथे एक चांगला डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला दुष्काळाची व्याख्या करायची. आता दुष्काळ नेमका काय असतो ते तुम्हाला माहिती, पण दुष्काळाची व्याख्या कशी करायची? ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल समजू, त्यावेळेला आपण सरकारने दिलेली किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारताचं जे हवामान विभाग आहे, हवामान विभागाने जी दुष्काळाची व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये आपण कृषी दुष्काळ आपण समजू शकतो, काही पाण्याशी संबंधित दुष्काळ असू शकतो, ओला दुष्काळ, कोरडा, याला काय नेमकी व्याख्या दिली जाते त्या सर्व व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारचा काही प्रश्न आला तर मे बी यू विल बी एबल टू आन्सर इट व्हेरी वेल. दुसरा हा आकलनात्मक भाग आहे. इथे बघा दुसरा पार्ट जो आहे प्रश्नाचा, महाराष्ट्रातील दुष्काळाच्या विविध समस्यांची यादी करा. आता हाच एक मुद्दा तुमच्या फॅक्च्युअल प्रकारच्या ज्या परीक्षा असतात किंवा वस्तुनिष्ठ प्रकारची जी परीक्षा होती तिथे मिसिंग होती. राईट. आता असं नाहीये की तुम्हाला दुष्काळाच्या विविध समस्यांची यादी माहिती नाही. मुद्दा इथे हा असेल की जीही तुम्ही यादी कराल ती तुम्ही त्यामध्ये किती इनोव्हेटिव्हली किंवा किती विविधता त्या यादीमध्ये आणू शकता. पहिला मुद्दा तो असेल. समजा अशा प्रकारचा कुठला तुम्ही प्रश्न लिहिताय तर यामध्ये पहिला मुद्दा तर हा असेल की तुमच्या उत्तरामध्ये विविधता किती आहे. कारण की अनेक लोक असतील ते दुष्काळाची समस्या म्हणजे पाणी टंचाई, त्यांचं प्रश्नाचं उत्तर सुरू होईल पाणी टंचाई पासून. राईट. आणि उत्तर जे संपेल ते संपेल मे बी जे कृषी विषयक समस्या आहेत त्यावर. आणि खूप एखाद्यानी ओढताण करून काय लिहिलं तर तो म्हणेल की बघा आर्थिक समस्या होते. राईट. पण जर तुमचा अभ्यास चांगला असेल आणि तुम्ही गोष्टींचं आकलन चांगल्याने केलेलं असेल, अनालाइज त्यांना चांगल्याने केलं असेल, तर तुम्ही या आर्थिक समस्येच्या समोर जाऊन सामाजिक समस्या मांडू शकता. राईट.
त्यामध्ये तुम्ही स्त्रियांना होणारा जो त्रास आहे त्याची चर्चा करू शकता. त्यामध्ये तुम्ही जे स्थलांतराचे प्रश्न आहे त्याची चर्चा करू शकता. आणि ही यादी खूप मोठी आहे, राईट. ज्या वेळेला दुष्काळाची तुम्ही वरवर चर्चा करता, चर्चा फक्त पाणी टंचाई आणि कृषीच्या समस्येची होते. पण ज्या वेळेला तुम्ही खोलात जाता तुम्हाला हे दिसतं की आर्थिक परिस्थिती निर्माण होत आहे. आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सामाजिक परिस्थिती जी स्त्रियांसाठी अतिशय घातक असेल. मराठवाड्याचं उदाहरण घ्या, स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जर तुम्ही तिथे बघितलं किंवा चाइल्ड मॅरेजेसचं प्रमाण तुम्ही बघितलं, बालविवाह ज्याला आपण म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणात होतात. स्थलांतराचा एक गंभीर प्रश्न आहे, ठीक आहे. आणि तो मुद्दा फक्त आणि फक्त मराठवाड्याला फेस करायचा नाहीये, तर उर्वरित महाराष्ट्र सुद्धा त्या स्थलांतरामुळे कुठेतरी एक प्रॉब्लेम फेस करतोय. कारण की ज्या वेळेला पॉप्युलेशन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं त्यावेळेला इथे तुम्ही बघू शकता. देन आपण येतो अलीकडच्या प्रश्नाकडे, जी झोपडपट्ट्यांची शहरांमध्ये वाढ होते ती का होते? कारण की इथे तुम्ही बघू शकता फार मोठ्या प्रमाणात दुष्काळाकारण लोंढेच्या लोंढे मायग्रेट करताय किंवा स्थलांतर करताय. तर अतिशय चांगला प्रश्न होता 2011 मध्ये, ठीक आहे. तर यातनं एक अंदाज येईल तुम्हाला. हे प्रश्न मी तुम्हाला का सांगतोय, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची याच्या पहिले सर्वात महत्वाचा प्रश्न हा असेल की प्रश्न कसे विचारले जातात ते समजून घ्या, राईट. नाउ नेक्स्ट इज मृदा अपक्षय म्हणजे काय? महाराष्ट्रातील मृदा अपक्षयनाच्या प्रमुख समस्या ठळक करा. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सॉइल इरोजन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात जा, पश्चिम घाटात जा, कोकणात जा, विदर्भात जा, सॉइल इरोजन खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतं. एक महत्वाचा कारक जर आपण इथे बघितला तर पाणी हे एक महत्वाचा कारक आहे ज्यामुळे सॉइल इरोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. तर सविस्तर चर्चा होईल येणाऱ्या सेशन्स मध्ये. विल डिस्कस दॅट ऑल्सो. उष्णकटिबंधीय पानझडी वनस्पतींची वैशिष्ट्ये कोणती आहे? महाराष्ट्रातील अभयारण्य हा स्टॅटिक क्वेश्चन आहे, म्हणजे निश्चितच अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही की महाराष्ट्रातली अभयारण्य यावर एखादी संक्षिप्त टिप्पणी करा. खूप एखाद्या अभयारण्याची विशेषता वगैरे विचारली जाईल, पण तोही खूप जास्त फॅक्च्युअल झाला. म्हणजे आपण नाही अपेक्षा करत आहे की अशा प्रकारचे तथ्यात्मक किंवा इतके फॅक्च्युअल क्वेश्चन जे ते विचारले जातील. स्टील एक अंडरस्टँडिंग तुमची डेव्हलप होईल की कशा प्रकारची प्रश्नांचं स्वरूप असू शकतं. महाराष्ट्राचा विचार करता वनशेतीची गरज स्पष्ट करा. बघा, दिस इज the difference between descriptive type of question and objective type of question. जो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो, वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्हाला वनशेती काय आणि वनशेतीचे काय काय प्रकार असू शकतात फक्त त्याची चर्चा करायची आहे. पण ज्या वेळेला तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक स्वरूपाचा प्रश्नपत्र बघताय तिथे महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहे किंवा महाराष्ट्राच्या ज्या गरजा आहे आणि महाराष्ट्राच्या गरजा कशा प्रकारे वन शेतीच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात या गोष्टीची तुम्हाला इथे सांगड घालायची आणि त्यातनं तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. म्हणजे महाराष्ट्र नेमका महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कृषीची जी परिस्थिती आहे या सर्वांची माहिती तुम्हाला पाहिजे. वनशेती काय असेल याची माहिती तुम्हाला पाहिजे आणि दोघांची सांगड घालून तुम्हाला इथे प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मे बी असं वाटत असेल की प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली जाईल, पण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदा सुरू करतो चॅलेंज असतं, टफ जातं, ठीक आहे. पण हळूहळू मे बी महिना 2 महिना एवढा काळ लोटला की सहजरित्या तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती लिहू शकता. देन ही मुख्य परीक्षा 2011 चा जो पेपर होता त्यातले मी काही प्रश्न तुम्हाला सांगितले. त्यानंतर हिस्ट्रीचा वगैरे सेक्शन आहे तर दीप्तिमान तो पार्ट जो आहे तुमचा कव्हर करेल. आपण वळूया युपीएससी मध्ये काय प्रश्न विचारले जातात त्याकडे. आता युपीएससीच्या प्रश्नांचं मराठी भाषांतर जे आहे ते तंतोतंत असं होऊ शकलेलं नाहीये. मी प्रयत्न करतो जे काही असेल, बट एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो की एक्झॅक्टली मुख्य परीक्षा युपीएससी मध्ये GS1 मध्ये भूगोल विषयात कशा प्रकारची प्रश्न विचारलेली आहे. तर या ठिकाणी बघा, द हिमालयाज आर हायली प्रोन टू लँडस्लाइड. ठीक आहे, आपण लँडस्लाइडच्या जे इव्हेंट्स आहे त्या हिमालयात सुद्धा बघतो, त्या पश्चिम घाटांमध्ये सुद्धा बघतो, तर त्या संदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न बघितला तर अतिशय स्टॅटिक स्वरूपाचा हा तुम्हाला प्रश्न दिसेल. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ थाउजंड्स ऑफ आयलंड्स इन इंडोनेशिया. जी इंडोनेशिया
आणि फिलिपिन या आर्किपेलागो मध्ये किंवा हे द्वीप समूह जे आहे तिथे हजारो तुम्हाला द्वीप निर्माण जे होत आहेत ते द्वीप निर्माण का होत आहेत त्याचं नेमकं कारण काय ते एक्सप्लेन करायचं आहे. ज्या वेळेला आपण जे टेक्टॉनिक जिओमॉर्फोलॉजी किंवा भूरूपशास्त्रामधला जो प्लेट विवर्तनीचा भाग आहे त्या प्लेट विवर्तनीच्या भागामध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आहे ते सहजरित्या लक्षात येतात. वाय आर द वर्ल्ड्स फोल्ड माउंटेन सिस्टम्स located along the margins of continents? Bring out the association between the global distribution of fold mountains and the earthquakes and volcanoes. Again, तोच प्लेट टेक्टॉनिक्सचा भाग आहे. जे घडीचे पर्वत असतात, घडीचे पर्वत का तुम्हाला मार्जिनला दिसून येतात ते विचारलेलं आहे आणि सोबतच जे घडीचे पर्वत आहे किंवा फोल्ड माउंटेन्स आहे त्यांचं जागतिक स्तरावर वितरण कशा प्रकारचं आहे. फक्त तुम्हाला इथे हे दाखवायचं आहे अँडीज पर्वत, रॉकीज पर्वत जे आहे किंवा आल्प्स असतील, हिमालय असतील, या सर्वांचं तुम्हाला लोकेशन दाखवायचं आहे. ते फुलफिल होऊन जातं आणि सोबतच ज्या वेळेला आपण प्लेट टेक्टॉनिक्स करतो, अर्थक्वेक आणि वोल्कॅनो सोबतच प्रिपेअर करतो. तर अगेन स्टॅटिक स्वरूपाचा हा तुम्ही एक प्रश्न जो आहे तो बघू शकता. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट? खूप बेसिक प्रश्न आहे. भूखंड अपवहनाचा जो सिद्धांत आहे अल्फ्रेड वेगनरनी मांडलेला त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. डिस्कस द प्रॉमिनंट एव्हिडन्सेस इन इट्स सपोर्ट. देयर इज नो फॉर्मेशन ऑफ डेल्टाज बाय रिव्हर्स ऑफ द वेस्टर्न घाट. आता हा बघा, हा युपीएससी ने विचारलेला प्रश्न. ठीक आहे, काय म्हटलं युपीएससी ने की पश्चिम घाटांमधनं निघणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाही. 2011 मध्ये एमपीएससी ने प्रश्न काय विचारला होता तो आपण इथे बघू शकतो. तो आहे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती भारताच्या पूर्व किनारपट्टीवर का झालेली आहे ते योग्य कारणांसह स्पष्ट करा. ठीक आहे, सो असं काही खूप आउट ऑफ द बॉक्स विचारलं जात नाही. महत्वाचे मुद्दे आहे. कमी ज्या वेळेला तुम्ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची तयारी करता त्यावेळेला अशा प्रकारच्या मुद्द्यांमध्ये तुम्ही इतका हात घालत नाही कारण की तुमचा मेन फोकस जो असेल तो आकडे पाठ करण्यावर असेल. पण सोपे प्रश्न आहे. ऑलरेडी उत्तर सांगितलं की कशा प्रकारचा पूर्व किनारपट्टीचा उतार जो आहे तो मंद आहे, पश्चिम किनारपट्टीचा जो उतार आहे तो तीव्र आहे आणि त्यामुळे हे जे पूर्व किनारपट्टी आहे सहज त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते, पण पश्चिम किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेशांची निर्मिती इतक्या सहजरित्या होत नाही. आणि हेच तुम्हाला या प्रश्नामध्ये उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, युपीएससीने सुद्धा तोच प्रश्न विचारला, एमपीएससीने सुद्धा तोच प्रश्न विचारला होता. मेजर हॉट डेझर्ट, उष्ण वाळवंट जी आहे इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर आर लोकेटेड बिटवीन 20-30 डिग्री नॉर्थ अँड ऑन द वेस्टर्न साइड्स ऑफ द कॉन्टिनेंट. सोपा प्रश्न आहे. जे आपले हाय प्रेशरचे किंवा जास्त दाबाचे पट्टे आहेत त्या जास्त दाबाच्या पट्ट्यांची जी स्थिती असेल सीझन नुसार जी बदलत जाते त्यावरनच आपल्याला हे जे वाळवंट आहे वाळवंटांची निर्मिती दिसते. आणि ओशन करंट जे असतील आपल्याला माहिती आहे की जे सागरी प्रवाह आहे पश्चिम किनारपट्टीवरून कुठल्याही महाद्वीपाच्या पश्चिम किनारपट्टीवर जर गेलात तर तिथे तुम्हाला थंड प्रवाह जे आहे ते वाहताना दिसतात. आणि त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट काय असेल, जी पर्जन्याची परिस्थिती असेल, प्रतिकूल अशी परिस्थिती त्यातनं निर्माण होते पर्जन्यासाठी. वी विल एक्सप्लेन दॅट. ठीक आहे, ज्या वेळेला आपण डेझर्ट काय आहे नेमके, कसे निर्माण होतात या सर्व मुद्द्यांची चर्चा करू. तिथे खूप सखोल याचा अभ्यास होतो. अगेन बेसिक क्वेश्चन तुम्ही इथे बघू शकता युपीएससी ने विचारलाय. नेक्स्ट, असेस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन कोरल लाईफ सिस्टम विथ एक्झाम्पल. जे आपले प्रवाळ आहे, प्रवाळांची जी काही पूर्ण एक परिसंस्था असेल त्याच्यावर ग्लोबल वॉर्मिंग याचा नेमका काय इम्पॅक्ट असेल ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. हाऊ डू ओशन करंट्स अँड वॉटर मासेस डिफर इन देअर इम्पॅक्ट ऑन मराईन लाईफ अँड द कोस्टल एन्व्हायरमेंट? गिव्ह सुटेबल एक्झाम्पल्स. ठीक आहे, अगेन खूप सोपा प्रश्न आहे. जी ओशन करंट्स असतील त्यांचा इम्पॅक्ट असतो किंवा जी वॉटर मासेस असतात त्यांचा इम्पॅक्ट असतो. मराईन लाईफवर काही समुद्री जे जीवन असेल त्याच्यावर इम्पॅक्ट असेल. जे कोस्टल एन्व्हायरमेंट म्हणजेच किनारपट्टीच्या ज्या परिसंस्था असतात त्याच्यावर काही परिणाम असतो. स्टॅटिक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर डिस्कस द कॉजेस ऑफ डिप्लिशन ऑफ मँग्रोव्ह अँड एक्सप्लेन देअर इम्पॉर्टन्स इन मेंटेनिंग कोस्टल इकॉलॉजी. एन्व्हायरमेंटचा प्रश्न. माउंटेन इकोसिस्टम टू बी रिस्टोर्ड फ्रॉम दी निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अँड टुरिझम. व्हॉट इज वॉटर स्ट्रेस. बघा, आपण महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या वेळेला प्रश्न बघितले होते 2011चा एमपीएससीचा पेपर, प्रमुख तुम्हाला 2 वेळा ड्रॉट बद्दल किंवा जो दुष्काळ असतो दुष्काळावर प्रश्न दिसला होता. ठीक आहे, राईट. सिमिलरली युपीएससी सुद्धा बऱ्याचदा पाण्याशी संबंधित जे प्रश्न आहे किंवा पाण्याची जी
टंचाई आहे त्याच्या संबंधित प्रश्न विचारतात. तर वॉटर स्ट्रेस असेल, वॉटर स्कार्सिटी असेल, त्या संपूर्ण मुद्द्यांवर खूप प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. डेड झोन म्हणून काही एक कॉन्सेप्ट आहे मराईन इकोसिस्टम मध्ये, ज्या समुद्री परिसंस्था असतात. अलीकडेच आलेली कॉन्सेप्ट आहे, करंट अफेअर्स मध्ये त्यावर्षी खूप वेळा होती. त्यामुळे आपण बघतो की हा प्रश्न विचारलेला आहे. नाऊ जर तुम्ही इथे युपीएससीने विचारलेले प्रश्न बघितले, अगेन युपीएससीचे प्रश्न सुद्धा बेसिक स्वरूपाचे, जो जगाचा प्राकृतिक भूगोल आहे, जगाच्या प्राकृतिक भूगोलावर बऱ्यापैकी प्रश्न आहेत. भारताचा जो भूगोल आहे, भारताच्या भूगोलातले जे महत्वाचे विषय आहे, जो डेल्टाचा विषय असू शकतो, किंवा या ठिकाणी तुम्ही जी वॉटर स्ट्रेस असेल, वॉटर स्ट्रेसचा इश्यू असू शकतो, अशा प्रकारच्या मुद्द्यांवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले आहे. ज्या वेळेला आपण एमपीएससीचा 2011चा प्रश्न बघितला होता, त्यामध्ये प्रामुख्याने फोकस जो होता तो बऱ्यापैकी महाराष्ट्रावर होता. ठीक आहे, 2011 मधला जो पेपर आहे त्यामध्ये बघा, भारताच्या संबंधात इतके जास्त प्रश्न नाहीये, महाराष्ट्राच्या संबंधात भरपूर प्रश्न आहेत, आणि सोबतच जगाचा जर भूगोल किंवा जगाचा प्राकृतिक भूगोल जो असेल त्याच्या संबंधात सुद्धा इतके जास्त प्रश्न नाहीये. पण असंच असेल पुन्हा पॅटर्न, वी कॅन नॉट से. मे बी जगाचा भूगोल किंवा भारताचा भूगोल याचा वेटेज जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे. पण प्रश्नांचं स्वरूप एकंदरीत आपल्याला लक्षात येत आहे की काही खूप जास्त वेगळे प्रश्न जे आहे युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल त्यात विचारले जात नाही. एमपीएससी मध्ये स्लाइटली इझी लेवलचे प्रश्न आपल्याला दिसून येतात. युपी, बिहार आणि मध्य प्रदेशचे काही प्रश्न मी काढलेत, ते तुम्ही बघू शकता. नेमके काय प्रश्न आहे, अगेन बेसिक प्रश्न. व्हॉट इज एअर मास, ज्या वायुराशी असतात त्यांच्यावर प्रश्न आहे. वोल्कॅनो, अर्थक्वेक, सुनामी याच्यावर प्रश्न अगेन रिपीट होते. युपीएससी सुद्धा यावर प्रश्न विचारते. ओशन करंट्सवर बरेच प्रश्न आहे, युपीएससी असेल किंवा बाकी राज्य असतील. स्लम्स, आपण एमपीएससी मध्ये स्लम्सवर प्रश्न बघितला होता. हा युपी च्या स्टेट सर्व्हिस मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जे काही अर्बन प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये स्लम साठी काय काय आपण केलं जाऊ शकतं. देन पॉप्युलेशन ग्रोथ अँड रोल ऑफ वुमेन इन पॉप्युलेशन कंट्रोल इन उत्तर प्रदेश. तर ज्या वेळेला आपण राज्यसेवेची चर्चा करतो तर बघा, राज्यसेवेमध्ये राज्याचे जे काही लोकसंख्येचे मुद्दे आहेत त्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतील. हे उत्तर प्रदेशमध्ये आता लोकसंख्येची समस्या खूप जास्त आहे, म्हणून तिथे प्रामुख्याने हा प्रश्न विचारलाच जातो. पण बाकी राज्याच्या ज्याही लोकसंख्येच्या समस्या असतील, जसं महाराष्ट्रातली लोकसंख्येची आपण समस्या बघितली तर स्थलांतर एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आता आपली लोकसंख्या जी आहे ती रिप्लेसमेंट लेवलला पोहोचलेली आहे, तर त्या संबंधित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो विल सी की एक्झॅक्टली काय काय मुद्दे महाराष्ट्रात निघून येतात. देन मुव्हिंग फर्दर, ट्रॉपिकल सायक्लोन बेसिक प्रश्न जो आहे तो इथे विचारलेला तुम्हाला दिसून येईल. डिस्क्राईब द रोल्स ऑफ ग्लेशियर इन शेपिंग लँडफॉर्म्स बेसिक प्रश्न आहे. ठीक आहे, जे ग्लेशियर्स असतात, ग्लेशियर मध्ये खूप सारे लँडफॉर्म्स आपल्याला निर्माण होताना दिसतात. अगेन बेसिकली आपण त्याचा जे काही त्याचे मुद्दे असतील ते प्रिपेअर करू. नद्या असतील, वाऱ्यांनी निर्माण केलेले काही भूरूप असतील, सर्वांवरच आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे बघू शकता, डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे स्टेट लेवलवर डिझास्टर मॅनेजमेंटवर प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापन जे आहे, आपत्ती व्यवस्थापन राज्य सूचीसाठी किंवा राज्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असू शकतो. फक्त युपीएससी मध्ये आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न नसतील, तर हेही अपेक्षित असेल की येणारा जो सिलेबस आहे त्यामध्ये कुठेतरी डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला दिसून येईल आणि चांगले प्रश्न, बऱ्यापैकी तयारी आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटची इथे करावी लागणार. देन बेसिक काही प्रश्न आहे. बायोडायव्हर्सिटी काय असते, ट्रॉपिकल कंट्रीज मधली काय बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर भारताच्या संदर्भात हा प्रश्न आहे, लो ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी. भारताच्या कृषी विषयक समस्यांपैकी ही जी कमी उत्पादकता आहे भारतामध्ये, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, राईट. आणि त्यावर प्रश्न तुम्ही इथे बघू शकता. सिमिलरली महाराष्ट्राचे जे कृषीचे मुद्दे असतील, महाराष्ट्राच्या कृषीच्या मुद्द्यांवर आपल्याला अशा प्रकारची आकलनात्मक स्वरूपाची प्रश्न जी आहे ती अपेक्षित आहे. क्रिटिकली एक्झामाइन द चॅलेंजेस ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ. केदारनाथच्या फ्लडवर आता बघा, हा युपी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मे बी 2020 किंवा 2019 हा प्रश्न होता. 2013 मध्ये एक फ्लडची सिच्युएशन आपल्याला दिसून आली होती. ढगफुटी, एक्झॅक्टली ढगफुटी सुद्धा नव्हती. खूप विषय जो होता, मी सांगतो तुम्हाला नेमका काय विषय होता. त्याला ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड असं म्हटलं जातं. ठीक आहे,
जे हिमनदांद्वारे काही तलाव निर्माण किंवा सरोवर निर्माण केली जातात, ती ज्या वेळेला फुटतात त्यावेळेला अशा प्रकारची आपत्ती जी आहे ती निर्माण होते. 2013 मध्ये घडली होती. केदारनाथला मंदाकिनी नदी होती. मंदाकिनी नदीमध्ये फ्लड आला होता आणि त्यामुळे खूप मोठी एक हानी झाली. त्यावर प्रश्न विचारलाय. राईट. महाराष्ट्रात बऱ्याचदा आपण बघतो कुठे अशा प्रकारची जर आपत्ती निर्माण झाली त्यावर आपल्याला मुंबईचा जो फ्लड आहे, मुंबईच्या पुराच्या समस्येवर प्रश्न विचारले जाऊ शकतात अशाच स्वरूपाचे. एक्सप्लेन ओरिजिन ऑफ हिमालयाज ऑन द बेसिस ऑफ प्लेट टेक्टोनिक. बेसिक प्रश्न आहे, हे खूप जास्त यावर चर्चा करण्याची गरज नाही. अगेन हा एमपी किंवा युपी कुठल्या तरी एका राज्यातला, आय होप दिस इज फ्रॉम एमपी. ठीक आहे. मध्य प्रदेशची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्यात प्रश्न विचारला होता. डिस्क्राईब दी मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स ऑफ दी स्टेट. आता हा प्रश्न मी एमपी मध्ये सुद्धा वापरू शकतो, युपी असेल कुठल्याही राज्यात मी हा वापरू शकतो. हाच प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा वापरला जाऊ शकतो. तर येणाऱ्या स्लाइड्स मध्ये आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे आपण अशा प्रकारचे जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं लिहिली पाहिजे. पुन्हा डिटेल्ड उत्तर नाही, पण ऍटलिस्ट एक अप्रोच जो असेल, अप्रोच आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू. व्हॉट आर द मेजर फॅक्टर्स ऑफ मायग्रेशन. राईट. मायग्रेशन तुम्ही बघितलं एमपीएससीच्या पेपरमध्ये सुद्धा मायग्रेशन होतं. 2011चा प्रश्न. सांगण्याचं कारण आहे राज्य स्तरावरचे अतिशय महत्वाचे मुद्दे आहे लोकसंख्या संबंधी. देन 2014ची शुड बी 2004. ठीक आहे. 2004ची जी सुनामी आहे इंडियन ओशन मधली. ठीक आहे. अशा प्रकारचे जे डिझास्टर झाले आहेत ते. आता बघा मध्य प्रदेशमध्ये एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला होता मध्य प्रदेशच्या कृषी संदर्भात की डिस्क्राईब द सोयाबीन प्रोड्युसिंग एरियाज ऑफ मध्य प्रदेश अँड गिव्ह रिझन्स फॉर इट्स रॅपिड एक्सपान्शन. जर मला महाराष्ट्राच्या संदर्भात हा प्रश्न निर्माण करायचा असेल तर मे बी मी एक प्रश्न जो आहे तो ऊसाच्या संदर्भात विचारू शकतो. राईट. की महाराष्ट्रातले ऊस उत्पादक प्रदेश जे आहे त्याची चर्चा करा. दुसरा प्रश्न मी कापसाच्या संदर्भात विचारू शकतो. राईट. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा अपेक्षित असेल. राज्यासाठी अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. नेक्स्ट इज अगेन लोकलायझेशन ऑफ सिमेंट इंडस्ट्री. काल ज्या वेळेला आपण सिलेबस डिस्कस केलं होतं, सिलेबसमध्ये प्रामुख्याने आपण हे बघितलं की कुठलीही परीक्षा असो, युपीएससी असो, एमपीएससी असो किंवा बाकी राज्य असो, एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपण तिथे बघितला होता, तो म्हणजे आर्थिक भूगोल. ठीक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आर्थिक भूगोल हा एक कॉमन सब्जेक्ट होता. राईट. आणि या आर्थिक भूगोलामध्ये दोन महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करणे अपेक्षित होतं. ती म्हणजे संसाधने. राईट. जी ही नैसर्गिक संसाधने आहे, खनिज संपत्ती असेल, वन संपत्ती असेल, अशा प्रकारची जी संसाधनं आहेत त्यांची चर्चा अपेक्षित आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे जे उद्योगधंदे आहे, ठीक आहे, आणि त्यांची जी स्थान आहेत याच्या संबंधीचे मुद्दे जे आहे ते चर्चेस आणणे अपेक्षित होतं. तर यावर तुम्ही बघा युपीएससीनी ऑलरेडी अनेक प्रश्न विचारलेले आहे भारताच्या स्टील उद्योगासंबंधात, आयर्न अँड स्टील इंडस्ट्री संदर्भात. बाकी राज्यांमध्ये गेला तर एमपीचा मी तुम्हाला हा प्रश्न दाखवतोय कारण की एमपी मध्ये सिमेंट इंडस्ट्री एक प्रॉमिनंट उद्योग आहे. तिथे चुनखडीचे खूप सारे रिझर्व्ह आपल्याला आढळतात, त्यामुळे सिमेंट इंडस्ट्रीवर इथे प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर प्रश्न विचारला जायचा तर सिमेंटच्या जागी मे बी आयरन अँड स्टील विचारलं जाईल. लोह उद्योग जो आहे यावर काही प्रश्न असू शकतो. दुसरा आयटी वर प्रश्न असू शकतो. तिसरा ऑटोमोबाईल वर प्रश्न असू शकतो. राईट. तर अगेन महाराष्ट्रातले जे प्रमुख उद्योग आहे किंवा महाराष्ट्रात ज्या प्रकारे इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरण झालेलं आहे त्यावर आपल्याला प्रश्न जे आहे ती अपेक्षित असते. आणखी एक गिव्ह अकाउंट ऑफ एरियाज ऑफ मध्य प्रदेश विच आर अफेक्टेड बाय सॉइल इरोजन अँड गिव्ह मेजर्स टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सिमिलर क्वेश्चन आपण 2011चा जो एमपीएससीचा पेपर होता, एमपीएससीने सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात जी मृदेचं अपक्षयन होतं किंवा सॉइल इरोजन होतं, सॉइल इरोजनवर प्रश्न विचारलेला आहे. राईट. सो वारंवार सांगण्याचा मुद्दा हाच आहे, तुम्हाला जर अंदाज घ्यायचा असेल, तुम्हाला हे आकलन करायचं असेल की प्रश्नांचं स्वरूप काय असेल, तर ऍटलिस्ट एकदा जे एमपीएससीचे 2011 किंवा त्या आधीचे पेपर्स आहेत त्या पेपर्सना रेफर करा. 2011 पासून मागे जा, बरेच पेपर्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर युपीएससीचे जे प्रश्नपत्र झालेले आहेत ते बघा
आणि सोबतच बाकी राज्यांचे, प्रामुख्याने UP असेल, मध्य प्रदेश असेल किंवा बिहार असेल, या राज्यांचे जे प्रश्नपत्र होऊन गेलेले आहेत ते एकदा समजून घ्या. त्यातनं अंदाज येईल तुम्हाला की नेमके प्रश्नांचं स्वरूप काय असेल. की कुठेच तुम्ही जर बघितलं, आपण 3 वेगवेगळ्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची चर्चा केली. प्रश्नांचं स्वरूप काही खूप जास्त नाही बदललं. ठीक आहे, मे बी कुठे UPSC ला थोडाफार प्रश्न कठीण होता, तो समजून घ्यायला थोडा कठीण होता, पण अल्टिमेटली प्रश्न ज्या मुद्द्यांवर विचारलेले आहेत ते मुद्दे कुठे ना कुठे तेच आहेत. राईट. तर त्यातनं तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये कोणत्या विषयांवर जास्त भर द्यायचा हे लक्षात येईल, कशा प्रकारे तयारी करायची ते सुद्धा लक्षात येईल. राईट. नाव काही प्रश्न आपण सोडून बघू किंवा नेमकी उत्तर काय लिहिणं अपेक्षित आहे ते आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी बघा, एक प्रश्न मी घेतलाय, UPSC मधला प्रश्न आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दी थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट? भूखंड अपवहनाचा जो सिद्धांत आहे त्यावरून तुम्हाला काय समजतं आणि त्याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यांची चर्चा करा. खूप स्टॅटिक प्रश्न आहे. आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असेल, प्लेट टेक्टोनिक्स असेल, खूप सखोल अभ्यास करणं याचा अपेक्षित आहे. नाव आता हा जो एक बेसिक प्रश्न आहे, मे बी समजा एक शब्द मर्यादा असेल, शब्द मर्यादा लेटस से 200 शब्दांची इथे मर्यादा असेल. फाईन. आता प्रश्नाचं उत्तर किती शब्दांमध्ये लिहायचं? तर प्रश्नाचं उत्तर जे असेल मे बी 200 ची मर्यादा दिलेली आहे. प्रयत्न करा 180 ते 210 शब्दांमध्ये तुमचं उत्तर जे आहे ते संपत आहे. ठीक आहे, किंवा 190 ते 210 प्लस मायनस 10 वर्ड्स होऊ शकतात, त्याच्यावर जायचं नाहीये. आता उत्तराचं स्वरूप कसं असेल किंवा उत्तराचं स्ट्रक्चर काय असेल, तर अगेन एक सिंपल स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. सगळ्यात पहिला पार्ट जो असेल उत्तराचा त्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन. ठीक आहे, किंवा तुम्ही याला प्रस्तावना म्हणा, काही पण म्हणा, पण इंट्रो लक्षात ठेवा, सगळीकडे तुम्हाला हा शब्द इझिली वापरता येईल. त्यानंतर मुख्य गाभा जो असेल किंवा ज्याला आपण बॉडी म्हणू. ठीक आहे, बॉडीमध्ये 2 पार्ट नेमके केले जातात, मी सांगेल काय नेमके 2 पार्ट असतील. आणि थर्ड जो पार्ट असेल तो म्हणजे कन्क्लुजन. ठीक आहे, जोही प्रश्न तुम्ही सोडवता त्याच्यानंतर त्याला एक तुम्हाला एंड द्यावं लागेल, कन्क्लूड करावं लागेल. तो नेमका काय असेल त्याची सुद्धा आपण इथे चर्चा करू. आता सर्वात पहिले प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन जे असेल, समजा हा एक प्रश्न आहे ज्यामध्ये विचारलेला आहे भूखंड अपवहनाचा सिद्धांतावरून तुम्हाला काय समजतं. आता भूखंड अपवहनाचा सिद्धांत कोणी दिला हे आपल्याला माहिती आहे. राईट. भूखंड अपवहनाचा सिद्धांत जो आहे तो दिला अल्फ्रेड वेगनरने. ठीक आहे, कधी दिला? साल 1912 मध्ये. आणि काय प्रयत्न होता ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. ऍक्च्युली या ठिकाणी जो प्रयत्न होता तो होता की जी ऐतिहासिक किंवा इतिहासात कशा प्रकारचं क्लायमेट किंवा हवामान होऊन गेलेलं आहे त्याची यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. पण याचा परिणाम काय झाला? या परिणामात अल्फ्रेड वेगनरच्या थेअरीमधनं आपल्याला हे दिसून आलं की ही जे भूखंडाची हालचाल आहे, ठीक आहे, भूखंडावर किंवा जेही आपले कॉन्टिनेंट्स आहे त्यांची जी हालचाल आहे ती कशा प्रकारे झाली ते आपल्याला लक्षात आलं. आणि त्या भूखंडांच्या हालचालीमधून कोणती कोणती भौगोलिक वैशिष्ट्ये निर्माण होतात त्याचा सुद्धा इथे आपल्याला एक अंदाज येतो. सो इंट्रोडक्शन मध्ये सहजरित्या तुम्ही हे लिहू शकता की बघा, हा जो भूखंड अपवहनाचा सिद्धांत आहे, हा भूखंड अपवहनाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने साल 1912 मध्ये मांडला होता. ठीक आहे, एकदम सिंपल. ज्या ठिकाणी असे प्रश्न असतील, समजा इथे थिअरी विचारली आहे ना, ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थिअरी विचारली आहे, तर हे अपेक्षितच आहे की हा सिद्धांत ज्या शास्त्रज्ञाने मांडला त्या शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिलेच असावं. कधी तो सिद्धांत आला होता त्याचं साल जे असेल ते सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल. अगेन आपण मूळ मुद्द्यावर वापस आलो की जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल ज्यांनी खूप सारे फॅक्ट्स घोकनपट्टी करून ठेवलेली आहे, राईट, वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी तुम्ही आतापर्यंत जे फॅक्ट्स वाचले त्या फॅक्टचा उपयोग कसा होईल. अनेक मुलं असतील जी UPSC मध्ये असेल, मे बी ते इतकं लक्षात ठेवत नाही, मे बी त्यांना कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी जी आहे ती अल्फ्रेड वेगनरने दिली हे माहिती आहे, राईट,
पण ती 1912 साली दिली हे खूप कमी मुलांच्या लक्षात आहे. ठीक आहे. सो ज्या वेळेला तुमचा फॅक्च्युअल अभ्यास झालेला आहे त्या फॅक्च्युअल अभ्यासाचा कशा प्रकारे उपयोग घ्यावा हे तुम्हाला इथे जे आहे ते सहजरित्या लक्षात येत आहे. ठीक आहे. तर इंट्रो मध्ये आपण लिहिलं की बघा भूखंड अपवहनाचा सिद्धांत जो आहे तो अल्फ्रेड वेगनरने 1912 साली मांडला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे भूखंडांच्या हालचाली झाल्या ते लक्षात येतं. ठीक आहे. एकदम सिंपल इंट्रोडक्शन आपण इथे मांडलेलं आहे. आता बाकी गोष्टी नाही जरी लिहिल्या, जसं कसला अभ्यास करत होता, काय निष्कर्ष निघाला इंट्रोडक्शन मध्ये, ते लिहिण्याची गरज नाहीये. दुसरा पार्ट काय आहे प्रश्नामध्ये विचारलेला आहे व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दी थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. आता कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मधलं तुम्हाला काय समजतं, तुम्ही इथे त्याची चर्चा करा. राईट. तर या ठिकाणी बॉडीमध्ये पहिला पार्ट जो असेल, काय समजतं आपल्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट मधनं, आपल्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट मधनं हे समजतं किंवा भूखंड अपवहनाच्या सिद्धांतामधनं हे समजतं की बघा भूखंडावर हालचाली झाल्या, भूखंडाच्या हालचाली. आता मी एक परफेक्ट उत्तर लिहत नाही, मी फक्त आणि फक्त तुम्हाला एक अंदाज देतोय की उत्तर कसं लिहावं, नेमक्या उत्तर लिहिण्याच्या पूर्ण प्रक्रियेत काय अपेक्षित आहे. तर पहिला पार्ट जो होता इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना, त्यामध्ये आपण लिहिलं की बघा भूखंड अपवहनाचा सिद्धांत हा अल्फ्रेड वेगनरने 1912 साली दिला आणि यातून आपल्याला भूखंडाच्या हालचालीबद्दल माहिती मिळते. बॉडीमध्ये आपल्याला नेमकं काय समजतं ते लिहू. भूखंडाच्या हालचाली कशा झाल्या, कधीपासून झाल्या, नेमकं अल्फ्रेड वेगनरने काय म्हटलं की या भूखंडाच्या हालचाली कधीपासून झाल्या त्याबद्दल तुम्ही सांगा. त्यानंतर अल्फ्रेड वेगनर हेही सांगतो की बघा भूखंडाच्या हालचाली ज्या आहे त्या दोन दिशेने झाल्या. राईट. एक पश्चिमेकडली दिशा होती आणि एक विषुववृत्ताकडली दिशा होती. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही महत्वाचे जे भूरूप आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आपण घडीचे पर्वत जे आहे, घडीच्या पर्वतांची चर्चा करतो. एक घडीचे पर्वत इथे निर्माण झाले याची आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे. काय समजलं आपल्याला भूखंड अपवहनाच्या सिद्धांतावरनं, भूखंड अपवहनाच्या सिद्धांतावरनं आपल्याला हे समजतं की हे जे भूखंड आहे किंवा कॉन्टिनेंट्स आहे त्यामध्ये एक सतत हालचाल होते. राईट. हालचालाची दिशा नेमकी काय आहे त्याची आपण चर्चा केली. हालचालीची काही कारणं पण दिलेली आहे, आठवली तर ती कारणं सुद्धा लिहून टाका. कोणते कोणते बल इथे कार्यरत होते त्या बलांची सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता. याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो, तर अल्फ्रेड वेगनर सांगतो की बघा घडीचे पर्वत वगैरे जे आहे ते निर्माण होऊ शकतात. तर अशा प्रकारचा मुद्दा अल्फ्रेड वेगनरनी मांडला. देन दुसरा पार्ट प्रश्नाचा आता मी थोडक्यात सांगतोय. राईट. दिस इज नॉट डिटेल्ड आन्सर, पण उत्तर लिहिण्याचं स्वरूप काय असेल त्याची आपण चर्चा करतोय. तर इंट्रो मध्ये एक पार्ट लिहिला, बॉडीमध्ये तुम्ही पहिला पार्ट लिहिला ज्यामध्ये आपण बघितलं की सिद्धांतावरून आपल्याला काय समजतं. त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ पुराव्यांची चर्चा करा. तर याच्या समर्थनार्थ जे पुरावे आहेत, ठीक आहे, तर याच्या समर्थनार्थ अनेक पुरावे आहेत. जर पुराव्यांची लिस्ट द्यायची झाली तर तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी ही पुराव्यांची लिस्ट आहे. एक जिग्स ऑफ फिट त्याला आपण म्हणू. ठीक आहे. जिग्स ऑफ फिट म्हणजे जर तुम्ही काही कॉन्टिनेंट्स बघितले, सिम्पली सांगायचं झालं तर आफ्रिकेचा हा पश्चिम किनारपट्टीचा भाग बघा आणि साऊथ अमेरिकेचा हा पूर्व किनारपट्टीचा भाग बघा. हे तंतोतंत जुळतात. राईट. तर दिस इज व्हॉट जिग्स ऑफ फिट इज. तर हा एक अतिशय महत्वाचा पुरावा आहे. ठीक आहे. त्यानंतर समन्वयाच्या खडकांची रचना आढळते. समन्वयाच्या खडकांची रचना म्हणजे जर तुम्ही इथला भाग बघितला, हा जो भाग असेल इथे आढळणारी खडकं आणि सोबतच इथे आढळणारी खडकं ही समन्वयाची खडकं आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारची ज्या वेळेला आपल्याला खडकं आढळतात तर आपण हे सांगू शकतो की बघा ही कधीतरी जुळलेली होती आणि त्यानंतर याच्यामध्ये हालचाली झाल्या, ही दूर दूर गेली. हा एक मुद्दा असेल. फर्दर टायलाइट निक्षेप. आता हे टायलाइट जे असतात हा थोडासा सखोल मुद्दा आहे. जे आपले ग्लेशियर्स असतील किंवा हिमनद्या ज्या असतात, हिमनद्यां कारण जे निक्षेप
केले जातात त्यांना आपण टायलेट डिपॉझिट्स म्हणतो. ज्यावेळेला आपण हिमनद्यांची चर्चा करू तेव्हा सांगेल नेमका हा टायलेट निक्षेपचा काय मुद्दा आहे. काही प्लेसर निक्षेप आहे. प्लेसर निक्षेप इथे आपण प्रामुख्याने जे सोन्याची संसाधन गोल्ड आपल्याला आढळतं. ठीक आहे, जर तुम्ही हा भाग बघितला इथे तुम्हाला काही गोल्ड सारखी निक्षेप जी आहे ती आढळतील. इथे सुद्धा काही गोल्डची निक्षेप जी आहे ती आढळतात. सो दॅट इज वन मोर. आता मी प्रामुख्याने आफ्रिका आणि साऊथ अमेरिका सांगतोय, बाकी भागांमध्ये सुद्धा ही तुम्हाला आढळतील. ठीक आहे, तर तो डिटेलचा भाग आहे. काही जीवाश्म पुरावे आहे आणि काही पुराचुंबकीय पुरावे आहेत. तर ही झाली सिद्धांत. आता पुष्टार्थ पुरावे जे आहेत जवळजवळ 6 पुरावे तुम्ही लिहिले. सो पहिल्या पार्ट मध्ये इंट्रो मध्ये तुम्ही सांगितलं अल्फ्रेड वेगनरने 1912 साली हा सिद्धांत मांडला. त्यानंतर बॉडीचा पहिला भाग जो होता काय आपण समजतो नेमकं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट वरून त्याची आपण चर्चा केली. बॉडीचा जो दुसरा भाग आहे दुसऱ्या भागामध्ये आपण काय चर्चा केली, जेही पुरावे होते. तर पुरावे मी तुम्हाला सांगितले, तशाच प्रकारचे पुरावे तुम्ही इथे लिहू शकता. राईट. आणि त्यानंतर कन्क्लुजन मध्ये तुम्ही हे लिहू शकता की बघा हा जो अल्फ्रेड वेगनरनी 1912 मध्ये मांडलेला जो भूखंड अपवहनाचा सिद्धांत आहे हा अतिशय महत्वाचा सिद्धांत ठरला. आणि याच सिद्धांतावरून आपण प्लेट टेक्टॉनिक किंवा प्लेट विवर्तनी सारखे मुद्दे जे आहे ते समजण्यात आपल्याला मदत झाली. ठीक आहे, सिंपल कन्क्लुजन तुम्ही दिला तर एक कम्प्लीट आन्सर जे आहे तुमचं इथे दिसून येईल. आता इज इट अ बेस्ट आन्सर? ठीक आहे, प्रश्न हा असेल की काय हे बेस्ट आन्सर आहे. तर मुळात मुद्दा हा आहे की ज्या वेळेला आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहितो, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स मध्ये बेस्ट काही नसतं. कारण की प्रामुख्याने तुम्ही हे जे मुद्दे लिहत आहात दिस इज नॉट मॅथमॅटिक्स, गणित नाही आहे. ठीक आहे, आणि गणित नाही आहे म्हणून यामध्ये लिहिण्याच्या पद्धती बदलू शकतात. आता या ठिकाणी बॉडीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही मुद्दा मांडलाय त्याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने दुसरा कोणी मुद्दा मांडेल एक्सेप्टेड आहे. ठीक आहे, सो बेस्ट आन्सर नसेल बट एक जो प्रश्न विचारला आहे प्रश्नातले जितकेही आयाम आहे, जितकेही डायमेन्शन्स आहे त्या डायमेन्शन्सना ऍड्रेस करण्याचा तुमचा एक प्रयत्न असला पाहिजे आणि त्यातनं निघणारं जे आन्सर असेल हे तुम्हाला सर्वाधिक जास्त मार्क देईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुमचं स्ट्रक्चर असेल. इंट्रो, प्रस्तावना असेल, त्यानंतर बॉडी असेल, कन्क्लुजन असेल. बॉडीमध्ये सुद्धा जनरली 2 भाग असतात. ठीक आहे, कारण की प्रत्येक प्रश्नामध्ये आता कुठलाही प्रश्न घ्या, काही अनालिटिकल प्रश्न असतात. अनालिटिकल प्रश्नामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह साइड मांडायची असते, एक निगेटिव्ह साइड मांडायची असते. तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह काय ते सांगा, दुसऱ्या पार्टमध्ये कुठे निगेटिव्ह सांगायचे असेल तर निगेटिव्ह सांगा आणि एक बॅलन्स्ड असं मग कन्क्लुजन लिहा. तर अशा प्रकारे सुद्धा जे आहे उत्तर लेखन केलं जातं. तर आता हा एक प्रश्न आहे, आणखी एक प्रश्न आपण करून बघूया. इथे प्रश्न विचारलेला आहे डिस्क्राईब दी मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स ऑफ दी स्टेट. म्हणजेच महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख मातीचे प्रकार आहे त्यांची मुख्य वैशिष्ट्ये जे आहे त्यांचं वर्णन करा. ठीक आहे, आता अशा प्रकारचा ज्या वेळेला प्रश्न असेल इट इज लाईक की तुम्हाला फक्त इथे कुठल्या प्रकारचं आकलन अनालिसिस करायचं नाहीये, फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन प्रेझेंट करायची आहे. ठीक आहे, माहिती तुम्हाला इथे सादर करायची आहे. आणि ज्यावेळी माहिती सादर करायची असते त्यावेळी थोडस उत्तर लिहिण्याची पद्धती जी आहे ती बदलेल, पण ती खूप जास्त बदल यात होत नाही. बघूया याचं कसं उत्तर लिहिलं जाऊ शकतो. अगेन यामध्ये सुद्धा आपण 3 भाग करूया. सर्वात पहिला असेल इंट्रो. ठीक आहे, एक असेल इंट्रो. इंट्रो मध्ये बघूया काय लिहायचं आहे. दुसरा जो असेल अगेन बॉडी आणि थर्ड असेल कन्क्लुजन. आता या ठिकाणी जर इंट्रो द्यायचा असेल तर इंट्रो द्यायची एक इझी वे जो असेल इंट्रो मध्ये लिहायचा तो हा असू शकतो की बघा महाराष्ट्रामध्ये मातीचे प्रमुख 4 प्रकार आढळतात.
हे एक आर्ग्युमेंट असू शकतं. ठीक आहे, पॉईंट नंबर 1. त्यांनी तुम्ही इंट्रोडक्शनची सुरुवात करू शकता. किंवा दुसरी सुरुवात ही असेल की बघा, महाराष्ट्राची निर्मिती ही तर महाराष्ट्राची जी निर्मिती आहे ही आपण बघू शकतो की हे दख्खनचा पठार आहे. तर तुम्ही दख्खनच्या पठाराचा एक संदर्भ देऊ शकता. महाराष्ट्र हे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे, ज्याची निर्मिती बसाल्ट खडकापासून झालेली आहे किंवा लावापासून झालेली आहे, आणि त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला काळी कापसाची माती आढळते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं सुद्धा एक सहज इंट्रोडक्शन असू शकतं. काय इंट्रोडक्शन आहे की बघा, महाराष्ट्र हे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे, ज्याची निर्मिती बसाल्टच्या खडकापासून झालेली आहे, आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काळी माती आढळते. यासोबतच बाकी इतरही मातीचे प्रकार जे आहेत ते महाराष्ट्रात आढळताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर हे सुद्धा एक कन्क्लुजन असू शकतं. थोडंसं इलॅबोरेट इंट्रोडक्शन आहे, माफ करा. दुसरं इंट्रोडक्शन जे पहिले सांगितलं हे सुद्धा असू शकतं की बघा, महाराष्ट्रात सरळ इंट्रोडक्शन आहे की बघा, महाराष्ट्रात मातीचे 4 प्रकार आढळतात आणि त्यामध्ये काळी माती ही एक प्रमुख माती आहे. तर दोन पैकी एक तुम्ही लिहू शकता. पण माझ्या मते बेटर हे असेल की यामध्ये थोडंसं तुम्हाला हे दिसून येतं की हा, तुम्हाला विषयाची जास्त सखोल समज आहे. तर म्हणून हा एक चांगला वे असू शकतो जिथे तुम्ही प्रस्तावना तुमची मांडता. आता बॉडीमध्ये काय लिहायचंय? बॉडीमध्ये आपण लिहू की बघा, महाराष्ट्राच्या मातीचे वर्गीकरण कशा प्रकारचे आहे आणि त्यांच्या विशेषता काय काय आहे. सो 2 मुद्दे इथे मांडायचे. एक आहे वर्गीकरण आणि दुसरी आहे विशेषता. आता वर्गीकरण तुम्हाला इथे डायरेक्टली दिसणार नाही प्रश्नामध्ये, डिस्क्राईब द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स ऑफ द स्टेट. पण ज्या वेळेला तुम्हाला महाराष्ट्रातल्या विविध सॉइल्सची चर्चा करायची आहे, मातीची चर्चा करायची आहे, तर नक्कीच तुम्हाला हे 4 जे मातीचे वर्ग आहेत ते इथे नमूद करायला लागेल. सो बॉडीमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बेस्ट वे हा असेल, एक टेबल बनवा. ठीक आहे, या ठिकाणी मातीचा प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये. ठीक आहे, त्याची वैशिष्ट्ये. पहिला मातीचा प्रकार काळी माती. ठीक आहे, त्याची वैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर दुसरा मातीचा प्रकार सांगायचं झालं तर इथे आपण लिहू गाळाची माती. ठीक आहे, अगेन त्याची वैशिष्ट्ये लिहा इथे. तिसरा जो मातीचा प्रकार असेल, तिसरा मातीचा प्रकार म्हणजे तांबडी किंवा पिवळी माती किंवा पिवळसर माती त्याला म्हटलं जातं, त्याची वैशिष्ट्ये. आणि चौथा मातीचा प्रकार हा म्हणजे जांभी. या प्रमुख मातीचे प्रकार जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात आणि त्यांची रिस्पेक्टिव्ह वैशिष्ट्ये तुम्ही इथे नमूद करू शकता. तर टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये ज्या वेळेला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहाल तर ते अतिशय चांगलं असेल, कारण की सहजरित्या लक्षात येत आहे. मला काही खूप जास्त प्रयत्न नाहीये. आता हा जो टेबल आहे, हा टेबल तुम्ही आणखी थोडीशी कल्पकता वापरून सुद्धा बनवू शकता. मी इथे 2च कॉलम्स घेतले. लेट अस ट्राय वन मोर वे. आणखी एका पद्धतीने आपण या टेबलची प्रेझेंटेशन करू. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, इथे माती लिहा, कोणती कोणती माती आहे. मे बी लेट अस से काळी माती, त्यानंतर तांबडी, गाळाची माती आणि जांभी. ठीक आहे, तर हे 4 महत्वाचे आपण प्रकार बघितले. कोणत्या प्रदेशात ही माती आढळते ते नमूद करा. याच्यामधले आढळणारे जेही काही न्यूट्रिएंट्स असतील किंवा पोषक तत्व असतील किंवा काय काय यामध्ये आढळतं त्याची चर्चा करा. नेक्स्ट, वैशिष्ट्य काय असू शकतं. ठीक आहे, यामध्ये काळी मातीबद्दल मी हे म्हणू शकतो की बघा, काळी माती खूप जास्त पाणी शोषून घेते, त्यानंतर पाणी शोषून घेतल्यानंतर ती फुगते. पण ज्या वेळेला उन्हाळा येतो, उन्हाळ्यामध्ये ही माती कोरडी पडते आणि या मातीला भेगा निर्माण होताना आपल्याला दिसतात, आणि म्हणूनच आपण या मातीला स्वतः नांगरणी करणारी माती किंवा सेल्फ प्लोईंग सॉइल जी आहे ती म्हटली जातात.
अशा प्रकारची एक वैशिष्ट्य लिहू शकता. काळ्या मातीमध्ये आणखी तुम्ही हे मेन्शन करू शकता की बघा काळ्या मातीचा जो काळा रंग आहे तो कोणत्या द्रव्याने येतो. सिमिलरली तांबड्या मातीचा जो तांबडा रंग आहे तो कोणत्या द्रव्याने येतो. तांबड्या मातीची जी काही विशेषता असेल ती काही खूप जास्त सुपीक नसते तांबडी माती, ती सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करा. देन गाळाच्या मातीची तुम्ही चर्चा करू शकता, काय काय नेमकी विशेषता आहे, पोषक द्रव्ये काय असतील आणि जांभी. फायनली हा एक कॉलम मी सोडलेला आहे, तर इथे पिके लिहा, कोणती कोणती पिके कोणत्या मातीमध्ये घेतली जातात. राईट. सो बॉडी तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता किंवा 3 प्रकारे सुद्धा लिहू शकता. म्हणजे काही लोक असतील की ते 1 2 3 4 करतील की बघा ही पहिला आहे काळी माती आणि ही काळ्या मातीची डिस्क्रिप्शन, दिस इज नो. देन दुसरं असेल तांबडी, हे तांबड्या मातीचं डिस्क्रिप्शन डिटेल्स. तिसरं असेल सो ऑन अँड सो फोर्थ. हा एक प्रकार असू शकतो. पहिले जे 2 कॉलम केले तो एक प्रकार असू शकतो आणि हा एक तिसरा प्रकार असू शकतो ज्यामध्ये माती, प्रदेश, पोषक द्रव्ये, वैशिष्ट्ये आणि पिके अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तराची मांडणी जी आहे ती करू शकता. आता बघा प्रश्न एकच आहे, मांडणी जी आहे ती तुम्ही किती कल्पकतेने मांडणी करता हा तुमचा विषय असेल आणि जितक्या कल्पकतेने तुम्ही मांडणी करणार तितके चांगले गुण जे आहे ते तुम्हाला मिळणार. तर या ठिकाणी आणखी एक ऍडिशन आहे आणि ती ऍडिशन म्हणजे नकाशा. ठीक आहे. आता हा नकाशा थोडा पुसट दिसतोय, सो मे बी मी एक प्रयत्न करतो. ठीक आहे. सो अशा प्रकारचे जेही भूगोलाचे प्रश्न असेल और भूगोलाचा कोणताही प्रश्न असेल तर प्रयत्न करा की भूगोलाच्या प्रश्नांमध्ये तुम्ही नकाशा काढत आहात. ठीक आहे. किंवा कुठली आकृती तुम्ही बनवत आहात. येते लक्षात. भूगोलाचा प्रश्न असेल नकाशा जिथे जिथे, म्हणजे समजा महाराष्ट्राच्या भूगोलावर किंवा भारताच्या भूगोलावर जर प्रश्न असेल ना तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तिथे नकाशा काढू शकता. कोणताही प्रश्न घ्या, वाटल्यास मी तुम्हाला सांगतो वापस जाऊन की कोणत्या प्रश्नामध्ये काय नकाशा असेल. समजा जगाचा प्राकृतिक भूगोल असेल किंवा जगाचा भूगोल असेल, कुठल्याही परिस्थितीत एक आकृती निर्माण होते. तर पर क्वेश्चन एक मॅप किंवा आकृती. ठीक आहे. कुठलाच असा प्रश्न म्हणजे पेपरमध्ये कुठलंच असं पान असायला नको की ज्यामध्ये आकृती किंवा नकाशा नाहीये. आता खूप लोकांच्या मनात असेल की यार डायग्राम आपल्याला जमणार नाही किंवा आपण इतकं चांगलं काढू शकत नाही. आता तुम्ही माझा महाराष्ट्राचा मॅप बघा, काही खूप जास्त मी याच्यामध्ये प्रयत्न केलेला नाहीये. एक ठीकठाक महाराष्ट्रासारखा दिसणारा मॅप तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट काही आपल्याला चित्रकलेची ती स्पर्धा नाहीये म्हणून कोणी तुम्हाला जज सुद्धा करणार नाही. एक तंतोतंत किंवा ढोबळमानाने नकाशा तुम्ही काढा. त्यामध्ये आता जर मला महाराष्ट्राचा नकाशा इथे जो दाखवलेला आहे त्यामध्ये मातीचे प्रकार सांगायचे असेल तर आय विल से की बघा हा जो भाग आहे इथे आपल्याला जांभी आढळते. ठीक आहे. देन हा जो भाग आहे इथे आपल्याला तांबडी किंवा पिवळसर माती आढळते. सोबतच या ठिकाणी सुद्धा आपल्याला तांबडी किंवा पिवळसर माती आढळते. राईट. फर्दर जो उर्वरित भाग आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी हा जो पूर्ण भाग आहे या पूर्ण भागामध्ये आपल्याला काळी माती आढळते. ठीक आहे. मी खूप रफ मॅप करतोय, इथे काळी माती आढळते. अँड फायनली काही ठिकाणी जसं हे वैनगंगा नदीचं खोरं असेल, ठीक आहे, या वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये गाळाची माती आढळते. त्यानंतर हे तापी नर्मदा खोरं आहे, इथे आपल्याला गाळाची माती आढळते. किनारपट्टीवर तुम्हाला गाळाची माती आढळते. ठीक आहे. तर अशा प्रकारचा एक नकाशा जर तुम्ही बनवला तर नक्कीच तुमचे नंबर जे आहेत ते ऍड होतील. आता नकाशा बनवल्यानंतर लेजेंड देणं अतिशय महत्वाचं आहे. लेजेंड म्हणजे काय, आता बघा या ठिकाणी मी ही तांबडी माती दाखवलेली आहे, सॉरी ही जांभी. ठीक आहे. त्यानंतर ही तांबडी माती. फाईन. थर्ड काळी माती आणि चौथं जे आहे चौथं असेल म्हणजेच गाळाची माती. ठीक आहे. प्रश्न कशा प्रकारे त्याची आपण उत्तरं लिहिली ते आपण बघितलं. ठीक आहे. इथे बघा इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे त्यामुळे काळी माती आपल्याला प्रामुख्याने आढळते. इतरही मातीचे प्रकार आढळतात. बॉडीमध्ये आपण काय काय लिहिलं, टेबल बनवला, त्यामध्ये
सिरियल नंबर, माती, प्रदेश, पोषक द्रव्य, वैशिष्ट्ये आणि पिके. दुसरा जो पार्ट आहे तुमच्या बॉडीचा, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण काय केलं, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण एक नकाशा काढला. ठीक आहे, त्यामध्ये कुठे कुठे कोणती माती आढळते ते दाखवलं, त्याच्यानंतर त्याचा लेजेंड काढला. हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आता समजा तुम्हाला आकडे आठवत असतील, पुन्हा मी सांगितलं, जर तुमची तयारी मागच्या काही वर्षांपासून सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला आकडेवारी पाठ असेल. ठीक आहे, आता यात एवढं केल्यानंतर पुन्हा एक मार्क कसा ऍड करायचा याची ट्रिक सांगतो. पुन्हा एक मार्क पाहिजे एवढं चांगलं लिहिल्यानंतर. तर कोणती माती, किती क्षेत्रफळ त्याचं आहे, हे तुम्ही जर मोस्ट ऑफ यू तुम्ही पाठच केलं असेल कधीतरी, तर ते जर तुम्ही क्षेत्रफळ लिहिलं तर आणखी तुम्हाला एक मार्क जास्त मिळेल. राईट. सो पॅटर्न चेंज झाला, पण पॅटर्न चेंज झाल्यानंतर तुम्ही आतापर्यंत केलेला जो अभ्यास आहे तो किती चांगल्या प्रकारे तुमच्या कामात येऊ शकतो हे तुम्हाला इथे दिसून येतं. राईट. सो ही 2 प्रश्नांमधनं आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, भूगोलाची उत्तरं कशी लिहिली जाऊ शकतात. तर पहिला जो प्रश्न होता त्यामध्ये मी एक थेरी मांडली की एखादी थेरी लिहायची असेल त्याचं उत्तर कसं लिहायचं, त्याचं इंट्रोडक्शन कसं करायचं. दुसरा एक सॉइल्सवर किंवा अशा प्रकारचा मिनरल्सवर प्रश्न असेल, उद्योगधंद्यांवर प्रश्न असेल, त्यांची उत्तरं कशी लिहायची, हे 2 प्रश्न आपण बघितले. तर एक ढोबळमानांनी जी चर्चा करायची होती ती आपण केली. येणाऱ्या सेशन्स मध्ये अशाच प्रकारचे अनेक प्रश्न आपण घेऊन येऊ आणि समजून घेऊ कशा प्रकारे या मुद्द्यांची आपल्याला तयारी करायची. आता भेटूया पुढच्या सेशन मध्ये. सो टिल देन हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. आणि सोबतच आणखी तुमचे काही नवीन पॅटर्नला काही प्रश्न असतील, ठीक आहे, मे बी तुमच्या मनात अनेक डाऊट्स असतील की हे जे नवीन पॅटर्न आहे कशा प्रकारे त्याचा अभ्यास करावा, तर नक्कीच आम्हाला ते लिहून पाठवा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही सांगू. काही वैकल्पिक विषयाबद्दल तुमचे मुद्दे असतील त्यावर सुद्धा आपले सेशन्स होत आहे, कंटिन्युअस सेशन्स होतील. वैकल्पिक विषय कसा निवडावा, कोणता निवडावा, वैकल्पिक विषयाची तयारी कशी करावी. तर 20 जून पासून जीएसच्या बॅचेस जे आहे, 20 जुलै पासून त्याची तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर हे एकदा विचारा, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि सोबतच वैकल्पिक विषयाची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर आपण भूगोल असेल, इतिहास, ठीक आहे, त्यानंतर PSIR, समाजशास्त्र, ही सर्व आणि बाकी आणखी विषय ऍड होतील. या सर्व वैकल्पिक विषयांचे क्लासेस सुद्धा जे आहे ते सुरू होतील. मी स्वतः भूगोल हा वैकल्पिक विषय शिकवणार. त्याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा. सो जेणेकरून तुमची तयारी जी आहे ती खूप चांगल्याने होते. सो हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.